नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। दिवाळी बोनस बाबत तसेच लाडकी बहीण योजनेत झालेल्या एका मोठ्या बदलाबाबतची संपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तेव्हा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। मित्रांनो, आजची तारीख आहे 9 नोव्हेंबर, वार शनिवार, आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट पुढे आलेली आहे। निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे। तसेच डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नसेल अशा लाडक्या बहिणींबाबत कोणता निर्णय घेण्यात आलाय, शिवाय राशन कार्ड धारकांसाठी योजनेत कुठले मोठे बदल करण्यात आले आहेत, दिवाळी बोनस कधी मिळणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे ज्या महिलांना मिळाले नाहीत त्यांनी काय करायचे आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, सध्या राज्यातील प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठीच्या प्रचारात व्यग्र आहे। जनतेला विविध आश्वासने देऊन त्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत। ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन जनतेचे प्रश्न, सध्याची परिस्थिती, महाराष्ट्रातील बेरोजगारांची संख्या, शासनाच्या विविध योजना यांबाबत भाष्य करत आहेत। सध्या राज्यात दोन आघाड्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। एक म्हणजे महायुती सरकार, तर दुसरी आघाडी म्हणजे महाविकास आघाडी। लोकसभेच्या निकालावेळी महाविकास आघाडी महायुती सरकारवर भारी पडणार असे चित्र होते। तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच बाजी मारेल असे भाकीत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडले होते। मात्र महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक मारून सगळ्यांचीच तोंडे बंद केली। हा मास्टर स्ट्रोक म्हणजे लाडकी बहीण योजना। राज्यभरातील महिलांसाठी ही योजना महायुती सरकारने आणली, ज्यात महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे असे सांगण्यात आले। सुरुवातीला ही योजना काही यशस्वी होणार नाही असे देखील मत अनेक तज्ज्ञांनी मांडले। मात्र महायुती सरकारने योजनेच्या यशस्वी एक्झिक्युशनसाठी कंबर कसली। 99% महिलांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले आणि सोबतच महायुती सरकारने जनमत देखील आपल्या बाजूने वळवले। आर्थिक मदतीचा हा मार्ग आतापर्यंत कोणत्याच सरकारने अवलंबला नव्हता। शिवाय लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त उज्ज्वला योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यांसारख्या योजना सरकारने काढल्या। अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली। शिवाय उदय सामंत, जे उद्योग मंत्री या पदावर आहेत, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 2400 मोबाईल फोनचे वाटप केले। तसेच येत्या काळात इतरही जिल्ह्यांत असे वाटप करण्याचे आश्वासन दिले। चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी महायुती सरकार राज्यभरातील तरुणींसाठी आणि महिलांसाठी पार्ट टाइम जॉबची योजना घेऊन येत आहे असे जाहीर केले। सांगण्याचे तात्पर्य हेच की या सगळ्या योजनांच्या माध्यमातून महायुती सरकार राज्यातील प्रत्येक घटकासाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे। तसेच पुढील टर्ममध्ये बेरोजगार युवकांकरिता देखील एक मोठी योजना घेऊन येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या रिसेंट भाषणात सांगितलं। मित्रांनो, प्रचार सभेत भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेतील एका सर्वात मोठ्या बदलाबाबत भाष्य केले, आणि हा बदल म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचा निर्णय। सध्या राज्यभरातील बहिणींना दरमहा 1,500चा हप्ता मिळतो आहे। गरजू महिलांकरिता, गोरगरिबांकरिता हे पैसे लाखमोलाचे आहेत। ज्यांचं हातावर पोट आहे अशा कुटुंबाकरिता तर ह्या मदतीचे मोल शब्दांत व्यक्त करण्यापलीकडे आहे। त्यातच आता एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे। 2100 रुपयांच्या हिशोबाने वर्षाकाठी 25,000 रुपयांहूनही अधिकची रक्कम महिलांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे। शिवाय ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे, ज्या कामाच्या शोधात आहेत आणि शैक्षणिकदृष्ट्या किमान 12वी पास आहे, त्या महिलांकरिता पार्ट टाइम तसेच फुल टाइम जॉबची संधी येत्या काळात महायुती सरकार उपलब्ध करून देणार आहे। नुकत्याच झालेल्या एका सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती। अशा प्रकारे फुकट पैसे वाटणे समाजासाठी हितकारक नाही। समाजासाठी काही करायचेच असेल तर लोकांच्या हाती काम द्या, त्यांच्या कष्टाचा पैसा त्यांना कमावू द्या, तेव्हाच हा समाज घडेल, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले होते। राज ठाकरेंच्या ह्या भूमिकेची दखल महायुती सरकारने घेतल्याचे पाहायला मिळत आहे। तेव्हा येत्या काळात राज्यभरातील होतकरू जनतेसाठी विविध रोजगाराच्या योजना आणण्यात येणार आहेत।
मित्रांनो, महायुती सरकारने 2100 रुपयांचा हफ्ता करण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेकांनी ह्यावर नापसंती देखील दर्शवली आहे. खरे तर योजनेच्या हफ्ता वाढीवर जनता नापसंती दर्शवत नाहीये, तर अजूनही ज्या महिलांना योजनेद्वारे एकाही रुपयाचा लाभ मिळालेला नाहीये, ज्या मागील बऱ्याच काळापासून पैशांची वाट बघत आहेत की आज पैसे मिळणार, उद्या मिळणार, तेव्हा सरकार अशा महिलांच्या भावनांशी खेळत असल्याची टीका सध्या सर्वत्र केली जात आहे. काही महिलांना तब्बल 5,500चा दिवाळी बोनस मिळाला, तर दुसरीकडे काही महिलांना दिवाळी बोनसच काय तर लाडकी बहीण योजनेचा एकही हफ्ता मिळालेला नाहीये. तेव्हा सर्वप्रथम सरकारने न्याय करावा आणि त्या बहिणींच्या खात्यात आधी पैसे वर्ग करावेत, ज्यांना एकतर काहीच आर्थिक मदत मिळाली नाहीये किंवा 1-2 हफ्त्यांचीच अल्प मदत मिळाली आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतेच भाष्य केले आहे. ते म्हणाले की लाडकी बहीण योजना आता काही नवीन योजना नाहीये की जिच्यावर आचारसंहितेमुळे बंधने लागू शकतील. जे पैसे लाडक्या बहिणींना मिळायचे बाकी आहेत आणि त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला आहे, ज्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून डीबीटी इनेबल केलं आहे, अशा महिलांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळणार म्हणजे मिळणार. अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात देखील झाली आहे आणि आम्ही रीतसर तशी परवानगी निवडणूक आयोगाकडून घेतली आहे. सध्या प्रचार सभेत विरोधक म्हणत आहेत की सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार. मात्र विरोधकांना आपल्या खास शैलीत उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणींच्या शुभेच्छांमुळे ही योजना सुपरहिट ठरली आहे, त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे. काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून न्यायालयात गेले आहेत. हा एकनाथ शिंदे तुरुंगात जाईल, पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की राज्य शासनाने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत, त्याला महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र विरोधक ही योजना बंद करून चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैव आहे. निवडणुकीत साथ दिली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम 3,000 रुपये करण्यात येईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांवर टीकास्त्र सोडत म्हटले की महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आहेत. त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून ही योजना म्हणजे पैशांचा चुराडा असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस जाहीर प्रचार सभेत म्हणाले की लाडकी बहीण योजना अंमलात आणली त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करून योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र या योजनेच्या राज्यातील 2.5 कोटी महिला लाभार्थी ठरल्या आहेत. त्या सर्व महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. तसेच महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशांचा चुराडा असल्याचे सांगितले. पण आम्ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील योजनेवर भाष्य करत म्हटले की माझी लाडकी बहीण योजना ही केवळ एक सरकारी योजना नसून आपल्या सर्व बहिणींच्या आर्थिक सन्मानाला जपणारी, भावाकडून बहिणीला दिलेली प्रेमाची ओवाळणी आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तसेच शासनाच्या विविध योजनांसंबंधी लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.